या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चरक आयुर्वेद, सातारा आणि वाई. कडक उन्हाचा दाह शमवणारं आयुर्वेदिक शॉपिंग. डॉक्टर व्होल्टेज चरक आयुर्वेद, आयुर्वेदिक शीतसुधा, थंड गुलकंद शीतल औदुंबरावलेह. आणि उन्हाळ्यात प्रत्येक घरात असावीत अशी ब्रँडेड आयुर्वेदिक उत्पादने. डॉक्टर भोईटेस चरक आयुर्वेद, पोवई नाका सिव्हिल हॉस्पिटल रोड व राजवाडा बस स्थानकासमोर सातारा आणि किसनवीर चौक वाई. चरक आयुर्वेद, महाराष्ट्रातील वहिले आयुर्वेदिक उत्पादनांचे सेल्फ हेल्प शॉपिंग. चरक आयुर्वेद, चरक आयुर्वेद, महाराष्ट्रातील वहिले आयुर्वेदिक उत्पादनांचे सेल्फ हेल्प शॉपिंग. चरक आयुर्वेद. नमस्कार श्रोते हो, आहे उन्हाळा आरोग्य सांभाळा या आरोग्यविषयक कार्यक्रमाच्या एका नव्या भागात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. श्रोत्यांच्या विनंतीनुसार आजच्या भागात उन्हाळे लागणे या व्याधीविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि यासाठी आपल्यासोबत आहेत सातारच्या वैद्य प्रिया भोईटे मॅडम. नमस्कार प्रिया मॅडम. नमस्कार. प्रिया मॅडम, मला सांगा की उन्हाळे लागणे म्हणजे नेमकं काय? उन्हाळे लागणं म्हणजे मूत्राची कष्टानं प्रवृत्ती होणं, म्हणजेच वेदनापूर्वक लघवीस होणं किंवा थांबून थांबून वारंवार अल्प प्रमाणात लघवी होणं. पण मग हे उन्हाळे लागण्याचं नेमकं कारण काय? उन्हाळ्यात वातावरणातील उष्णता आहे, त्यामुळे शरीरातील उष्मा वाढतो, पण तो योग्य पद्धतीने कमी केला जात नाही. उदाहरणार्थ, खूप उकडतंय, चला आईस्क्रीम खाऊया. जिथं साध्या पाण्यानं तहान भागवायला हवी तिथंही अशी चुकीचा मार्ग आपण स्वीकारतो. म्हणजे फ्रीजचं दार उघडायचं आणि डायरेक्ट बाटली तोंडाला लावायची. अगदी बरोबर. उन्हात अनवाणी किंवा स्कार्फ, कॅप न घालता फिरणं, अग्नीच्या संपर्कात अधिक वेळ असणं, म्हणजेच स्वयंपाकघरात खूप जास्त वेळ असणं किंवा लाँग ड्राईव्ह करणं इत्यादीमुळे सुद्धा उन्हाळे लागण्याची शक्यता असते. शिवाय अतिव्यायाम किंवा एक्झर्शन होणं, तीक्ष्ण स्वरूपाची औषधं घेणं, अतिवेगवान वाहनावरून नित्य प्रवास करणं यामुळे सुद्धा उन्हाळे लागू शकतात. मग या उन्हाळे लागणे या व्याधीची सामान्यपणानं लक्षणं काय दिसू शकतात? म्हणजे उन्हाळे लागले ते आपल्याला लक्षात कसं येऊ शकतं? लघवी खूप थोडी पण वारंवार होणं, लघवीला खूप जळजळ किंवा दाह होणं, ओटीपोटात किंवा नाभीच्या भोवताली जडपणा येणं व वेदना होणं, तसेच जननेंद्रियांवर सूज येणं किंवा खाज येणं, युरिनवरचा कंट्रोल नसणं इत्यादी सर्व लक्षणं उन्हाळे लागण्यामध्ये दिसून येतात. म्हणजे एकूणच तशी गंभीर स्वरूपाची लक्षणं या उन्हाळे लागणे व्याधीत दिसतात. मग हे उन्हाळे लागूच नयेत म्हणून आपल्याला काय काळजी घेता येईल? सर्वात प्रथम म्हणजे बाहेरच्या वातावरणातील उष्णता वाढलेली असल्याने शरीरातील उष्णतेवर नियंत्रण ठेवणं. त्यासाठी अगदी सोपा मार्ग म्हणजे यथाआवश्यक माठातील पाणी पिणं. साधे वाळा घातलेलं पाणी घेतलं तरी चालेल. रात्री धणे जिरे भिजवून सकाळी ते पाणी पिणं. सैल सुती कपडे वापरणं, जेणेकरून घाम शरीरातून बाहेर पडेल आणि सहज हवेमुळे सुकून जाईल आणि शरीरातील उष्मा कमी होईल. यासाठी सर्व फळांचे रस घेणं, लिंबू सरबत, कोकम सरबत, नारळ पाणी घेणं, खजूर, मनुका, आवळ्याचा रस, ताजे ताक यांचं प्राशन करणं. उन्हाळ्यात संध्याकाळी जवळच्या उद्यानातील गवतावरून अनवाणी चालणं, सूर्यनमस्कार, प्राणायाम करणं, तळपायांना अभ्यंग करणं, म्हणजेच तीळ तेल किंवा खोबरेल तेल किंवा एखाद्या औषधी वनस्पती तेलाच्या साहाय्याने सुद्धा तळपायांना हलकी मालिश करणं. यासाठी काश्याच्या वाटीचाही वापर करता येतो. अशा प्रकारे काळजी घेतल्यास उन्हाळे लागणं हा विकार उद्भवणारच नाही. ही सगळी जरी काळजी घेतली तरी आता तापमान इतकं वाढत चाललंय की काही वेळेला उन्हाळे लागू शकतात. मग त्याची तीव्रता कमी करण्यासाठी काही उपाययोजना आहेत का? हो, आहेत ना. चंद्रप्रभावटी, चंद्रकला रस, कामदुघा, चंदनादिवटी, प्रवाळ, गोक्षुरादी गुग्गुळ, उशिरासव, चंदनासव अशी औषधे उपलब्ध आहेत. परंतु ही औषधे व्याधीच्या तीव्रतेनुसार देता येतात, म्हणून वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणं जास्त उत्तम राहील. प्रिया मॅडम, आज उन्हाळे लागणे या विकारावर आपण सविस्तर चर्चा केली आणि याचा फायदा आपल्या श्रोत्यांना, म्हणजे विशेषतः जे लाँग ड्रायव्हिंग करतात, उन्हातान्हात काम करतात किंवा उन्हात फिरणं ही ज्यांच्या कामाची गरज आहे अशा आणि इतर सगळ्या श्रोत्यांना नक्कीच होईल. आहे उन्हाळा आरोग्य सांभाळा या आरोग्यविषयक कार्यक्रमात आज आपण इथंच थांबणार आहोत. मात्र पुन्हा आपण भेटणार आहोत आहे उन्हाळा आरोग्य सांभाळा या आरोग्यविषयक कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात एका नव्या विषयावर चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चरक आयुर्वेद, सातारा आणि वाई. रणरणता उन्हाळा सुसह्य करणारं आयुर्वेदिक शॉपिंग. डॉक्टर व्होल्टेज चरक आयुर्वेद, आयुर्वेदिक फ्रेशनेस स्प्रे, ज्यूस,
सरबते, शीतसुधा, सनस्क्रीन लोशन, आय ड्रॉप्स कुलकंद, आणि उन्हाळ्यात प्रत्येक घरात असावीत अशी ब्रँडेड आयुर्वेदिक उत्पादने. डॉक्टर भोईटेस चरक आयुर्वेद, पोवई नाका सिव्हिल हॉस्पिटल रोड व राजवाडा बस स्थानकासमोर सातारा आणि किसनवीर चौक वाई. चरक आयुर्वेद, महाराष्ट्रातील पहिले आयुर्वेदिक उत्पादनांचे सेल्फ हेल्प शॉपिंग. चरक आयुर्वेद, चरक आयुर्वेद, महाराष्ट्रातील पहिले आयुर्वेदिक उत्पादनांचे सेल्फ हेल्प शॉपिंग. चरक आयुर्वेद.